मोठी बातमी आहे, बघूया आपण पुण्यातल्या हिंजवडीतली बातमी आहे। हिंजवडी आयटी पार्क संदर्भात बैठकीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिंजवडी आयटी पार्क संदर्भात बैठक सुरू आहे। हिंजवडीचं झालेलं वॉटर पार्क, वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांकरता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिंजवडीमधले जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात चर्चेकरता एक बैठक बोलवण्यात आलेली होती। मुख्यमंत्री त्या बैठकीला उपस्थित आहेत, त्यांच्याच नेतृत्वात ही बैठक होते। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांना विचारत, तुषार, हिंजवडीत बनवायचा आरटी पार्क असेल किंवा तिथले हिंजवडीतले प्रश्न असतील, या बैठकी संदर्भात काय सांगाल? नक्कीच आपण जर पाहिलं असेल सुवर्णा, तर आता पुणे आपल्याला आयटी हब होताना पाहायला मिळते। हिंजवडी आयटी पार्क असेल किंवा इतर आयटी पार्क आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला पुण्यासारख्या शहरामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे हिंजवडीसारखा आयटी पार्क होते, तर दुसरीकडे पार्किंग संदर्भात किंवा वाहतूक संदर्भात देखील आपल्याला मोठी समस्या असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की त्या ठिकाणी सुरू झालेले वॉटर पार्क असेल, वाहतूक कोंडी मोठी असेल, या सर्व समस्यांसंदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला प्रमुख सचिवांसोबत, पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतात की तिथली वाहतूक कोंडीचा प्रश्न हा कसा सोडवला जाणार आहे। कारण की वाहतूक कोंडीचा प्रश्न संदर्भामध्ये पुण्यातल्या विशेषतः काही आमदारांनी लक्षवेधीच्या माध्यमातून देखील आपल्याला हा प्रश्न याच पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करताना पाहायला मिळाला होता। त्या संदर्भातली चर्चा देखील झाली आणि अखेर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भातला काय तोडगा काढतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। खरंय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।